नमस्कार, मी शिल्पा गुजर. भाग्यविजय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे डॉक्टर विजय चाटोरीकर. सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. गेल्या 22 वर्षांपासून सर या क्षेत्रात कार्यरत आहेत. मागच्या 3 पिढ्यांपासून त्यांची ही परंपरा सुरू आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात त्यांनी PhD केली आहे. द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड देऊन सरांना गौरवण्यात सुद्धा आलेला आहे. आजचा आपला विषय आहे भाग्यरत्न निवडताना. कारण की रत्नाचं महत्त्व सरांनी मागच्या अनेक एपिसोड्समध्ये आपल्याला सांगितलं आहे. तर प्रत्येक राशीसाठी तुमच्या प्रत्येक स्वभाव वैशिष्ट्यानुसार तुम्हाला नेमकं कोणतं रत्न लागणार आहे त्याबद्दल सर आज माहिती देत आहेत. सर, पहिला प्रश्न तुम्हाला विचारते, भाग्यरत्न तुम्हाला आविष्कारिक का वाटतात? कसं आहे की कोणीही व्यक्ती असेल, कोणी आपल्या जीवनामध्ये सुखच मागतो, बरोबर, दुःख मागण्याचं धाडस कोणामध्येच नाही. आणि आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर कधी कोणतं संकट येईल किंवा काय अडचण येऊ शकते आपल्याला किंवा कोणती समस्या उद्भवू शकते. जसं म्हणतो ना आपण की भोग हे भोगावेच लागतात. आणि पण काय होतं की जेव्हा हे असे लोक गर्दीमध्ये अडकतात ह्या संकटाच्या, तेव्हा ते एकदम निराश होतात आणि ते अभिमन्यूसारखी त्यांची अवस्था होऊन जाते की चक्रव्यूहामध्ये अडकल्यासारखं, त्यांना बाहेर पडायचंच कळत नाही. मग बाहेर पडण्यासाठी काय, तर ही रत्ने तिथे आपल्याला कामाला येतात. तर आपल्या कुंडलीनुसार किंवा ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यानुसार जर आपण रत्न धारण केले तर काय होतं की ती जी तीव्रता आहे त्या समस्येची किंवा ते काही संकट आहे त्याच्यातून निश्चितच आपल्याला थोडाफार आधार मिळतो आणि त्यातून आपण बाहेर पडू शकतो. किंवा पुढे संकट येणार नाही ह्याची पण चाहूल आपल्याला, किंवा एखादं संकट येणार आहे ह्याची चाहूल लागली तर त्याच्यावर सुद्धा आपण आधीच रत्नाचं धारण केलं तर ते संकट आपण टाळू शकतो. किंवा एखादं संकट आलेलं असेल तर त्यातून बाहेर पडू शकतो किंवा पुढे येणार नाही याच्यासाठी सुद्धा खबरदारी म्हणून आपण हे रत्न धारण करू शकतो. म्हणून हे रत्न जे आहे हे एकदम आविष्कारी याच्यामुळे आहे की ते तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक संकटावर, प्रत्येक समस्येवर एक आविष्कारिकरित्या तुम्हाला रिझल्ट देतं. त्याच्यामुळं मी नेहमी सांगत असतो की ही भाग्यरत्ने जी आहेत, जी ज्योतिषशास्त्र किंवा नवग्रहाची जी रत्न आहेत ती एक आविष्कारिक आहेत आणि त्यानुसार त्याचे रिझल्ट पण आपल्याला आविष्कारिकरित्याच मिळतात. ओके, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने एखादं रत्न घातलं, म्हणजे त्याला जे सूट करतं असं घातलं तर त्याच्या आयुष्यामध्ये खूप छान बदल घडून येऊ शकतात. हां, नक्कीच. काय असतं की जेव्हा एखादं अडचण येते आपल्याला, किंवा आता एज्युकेशनचा प्रश्न असेल किंवा एखाद्या व्यवसायाचा प्रश्न असेल किंवा नोकरीचा प्रश्न असेल, त्या काळामध्ये तुम्ही तुमच्या महादशेनुसार किंवा कुंडली पाहून आपण त्यानुसार जर आपण व्यवस्थित तज्ज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊन आपण जर त्या काळातलं किंवा गोचरी फलं जे असतात त्यानुसार किंवा राशीनुसार, ग्रहमानानुसार जर रत्न धारण केलं तर निश्चित त्या कामामध्ये आपल्याला सक्सेस मिळतं, यश मिळतं. किंवा बरेचदा आपण पाहतो की कर्जामध्ये बुडून जातात लोक. चुकन म्हणजे एक गोष्ट कर्ज हे करण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेतो, दुसरं कर्ज फेडण्यासाठी तिसरं कर्ज घेतो, तिसरं कर्ज फेडण्यासाठी चौथं घेतो. असे बरेच व्यापारी माझ्याकडे येतात. मग त्यामुळे होतं का की त्यामध्ये ते चक्रव्यूहामध्ये त्या अडकत जातात. त्यातून बाहेर कसं पडायचं, मग हिंमत हारून जातात. मग आजकाल पाहतो आपण हा शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये पण आहे की दुष्काळामुळे प्रत्येकजण कर्जाच्या बोजाखाली आहे आणि त्याच्यामुळे ते स्वतःचं जीवन संपवायला निघाले. अशा व्यक्तींना माझं म्हणणं की अशा व्यक्तींना ह्या गोष्टीकडे न जाता पुढे जीवनामध्ये आपल्या काय दडलंय हे जाणून घ्या. आपल्या आयुष्यात भरपूर काही असतं, इतकुशी गोष्ट असली म्हणजे की तिथेच आयुष्य संपत नसतं. आणि कोणाचं देणं असलं म्हणजे माणूस समोरचं त्याला पैसे पाहिजे असतात, त्याला तुमचा जीव पाहिजे नसतं. जीव दिल्यानं प्रश्न सुटत नसतात, त्याच्यामुळे प्रश्न अजून उद्भवतात, उलट कुटुंबाला त्रास होतो. तर अशा व्यक्तींनी किंवा जे काही अशा संकटामध्ये आहेत की ज्यांना त्रास होतो किंवा त्याच्यातून बाहेर पडायचं कळत नाही, त्यांनी सल्ला घ्यावा आणि त्यानुसार त्या परिस्थितीनुसार त्यांनी रत्न धारण करावं. निश्चित त्यांना आविष्कारिकरित्या असे रिझल्ट मिळतील. यामध्ये नक्कीच तुम्ही शेतकऱ्यांचा जो मुद्दा उपस्थित केला आहे सर, तो खरंच खूप महत्त्वाचा आहे. कारण की काही एक पिरियड तो फक्त वाईट असतो आणि त्या वाईट पिरियडमध्ये ते आत्महत्या करतात आणि मग मागे त्यांचं कुटुंब तसंच राहिलेलं असतं, पत्नी असते, मुलगा असतो, त्यांचा ते विचार करत नाही. त्याच्यामुळे एक विशिष्ट कालखंड असतो तो फक्त वाईट असतो. तो एकदा निघून गेला तर तुमचं पुढचं आयुष्य पुन्हा छान होऊ शकतं. त्याच्यामुळे फक्त एवढ्या गोष्टींसाठी शेतकऱ्यांनो प्लीज आत्महत्या करू नका. सर, ज्योतिषशास्त्र आणि रत्न यांचा एकमेकांशी परस्पर संबंध नेमका कसा आहे? कसं आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रहांचा संबंध आहे आणि रत्नांचा आणि ग्रहांचा संबंध आहे. तर ज्योतिषशास्त्रामध्ये रत्नांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण आजच्या ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला पूजापाठ, जप, अनुष्ठान करण्या एवढा वेळ नाही आहे.
आणि आपण रत्नाचं महत्त्व पाहतोय की हजारो वर्षापूर्वीपासून इतिहासामध्ये आपण रत्नांचं महत्त्व पाहतोय. बरोबर. जुने राजे रजवाडे त्यांच्या मुकुटाला हिरे माणिक मोती असायचे. जुन्या राण्या ज्या असायच्या त्यांच्या गळ्यामध्ये रत्नांच्या माळी असायच्या किंवा त्यांच्या मंगळसूत्रामध्ये रत्न असायचे. आजही बऱ्याच स्त्रियांच्या मंगळसूत्रामध्ये मोती आणि मुंगा पोवळा ज्याला आपण म्हणतो हे त्यांना आपल्याला दिसतं. हे त्याचं सायंटिफिक ह्या सगळ्या गोष्टीला अर्थ आहे. आणि त्यामुळं काय होतं की हे रत्न ज्योतिषशास्त्र आम्ही उपाय म्हणून सुचवतो, रेमेडी म्हणून सुचवतो. जेव्हा एखाद्या काम होत नाही तर ते काम होण्यासाठी का होत नाही, मग तुमच्या कर्मस्थानात काय, तुमच्या भाग्यस्थानात काय, तुमच्या षष्टम स्थानात कोणतेही ग्रह बसलेत, मग त्यानुसार मी एखादं रत्न तुम्हाला सुचवल्यानंतर अमुक काम होण्यासाठी सुद्धा आपण एखादं रत्न वापरू शकतो. किंवा भाग्योदय होण्यासाठी पण रत्न वापरू शकतो. किंवा एखादी एज्युकेशनमध्ये यश मिळत नसेल त्यासाठी वापरू शकतो. विवाह जमत नसेल त्याच्यासाठी पण आपण रत्न धारण करू शकतो. अशी कोणतीच समस्या नाही आहे की त्यासाठी आपण रत्न धारण करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक समस्येसाठी आपण रत्न धारण करू शकतो. सर, तुम्ही आता म्हणालात की अनादी कालापासून रत्नांची उत्पत्ती झालेली आहे, पण मला याच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल की ही नेमकी उत्पत्ती कशी झाली, याचं निरीक्षण किंवा रत्नांचे नेमके कोणकोणते प्रकार आहेत ते मला सुद्धा ऐकायला आवडेल आणि आमच्या प्रेक्षकांना. आता रत्नांची उत्पत्ती तर आपण हजारो वर्षापासून पाहत आलेल्या इतिहासामध्ये पण त्याचा उल्लेख आहे. आणि ज्योतिषशास्त्रामध्ये बृहत संहितेमध्ये तर रत्न याच्यावर फार सखोल अभ्यास केलेला आहे, विस्तृत माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये की रत्न कसे कसे कामाला येतात. तो एक फार मोठा विषय आहे की त्याची उत्पत्तीबद्दल सांगणं म्हणजे त्याचं एक वेगळे एपिसोड 2-3 होतील, एकच नाही होणार. तर तो विषय महत्त्वाचा आहे की महत्त्वाचं मला काय वाटतं की त्याच्यातून काय मिळतं आपल्याला हे घेणं फार महत्त्वाचं आहे. आता 9 ग्रह आहेत, 9 ग्रहाचे 9 रत्न आहेत. जसं सूर्याचं रत्न माणिक आहे, चंद्राचं रत्न मोती आहे, मंगळाचं रत्न पोवळा आहे, बुधाचं रत्न पाचू आहे किंवा त्याला आपण पन्ना पण असं म्हणतो, आणि गुरुचं रत्न पुखराज आहे, त्याला येलो सफायर म्हणतो आपण, आणि शुक्राचं रत्न डायमंड म्हणजे हिरा, राहूचं रत्न गोमेत, केतूचं रत्न लहसन्या त्याला आपण कॅट्स आय म्हणतो, आणि शनीचं रत्न जे निलम आहे. ही जी 9 रत्न आहेत, ह्या 9 रत्न त्याला उपरत्न पण आहेत. हे सगळेच रत्न स्वस्त असतात असं काही नाही, त्यामध्ये फार कॉस्टली असतात, बऱ्याच जणांना ती घ्यायला परवडत नाहीत किंवा धारण करायला परवडत नाहीत. त्याचे उपरत्न पण भरपूर आहेत. टोटल 84 प्रकारचे रत्न आहेत. तर हे रत्न आपल्या त्याचा उपयोग प्रभाव पाडण्यासाठी काय की त्याची जी कॉस्मिक रेज असते किंवा त्याच्यातून जी काही रश्मी आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत असतात ते आपल्या ब्लड सर्क्युलेशनवर इफेक्ट करत असतात आणि त्यामुळे आपला उत्साह वाढतो. आपल्या शरीरातून बाहेर पडणारी जी कॉस्मिक रेज असते ती पॉझिटिव्ह होते. आपण असं बरेचदा पाहतो की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर एखादा व्यक्ती असा आपल्याला एकदम नजरेत बसत नाही, आपण त्याच्यासमोरून धावता जातो पण आपण त्याच्याकडे पाहतच नाही. हां, आणि एखादा व्यक्ती असा असतो की तो एकदा जरी आपल्या समोर गेला का आपण 3दा त्याच्याकडे पाहतो. तर तो जे व्यक्तिमत्व असतं हे व्यक्तिमत्व निर्माण करण्याची ताकद ह्या रत्नांमध्ये असते. तुमचा ॲटिट्यूड, तुमची पर्सनॅलिटी, तुमचं प्रेझेंटेशन, सगळ्या गोष्टी ह्या रत्नामुळे तुमच्या बदलू शकतात. तुमचा कॉन्फिडन्स लेवलसुद्धा तेवढाच, तुमची निर्णय क्षमता पण बदलू शकते, तुमची सोर्सेस वाढवण्याची ताकद पण ह्या रत्नांमध्ये आहे. तर अशा अनेक प्रकारच्या पद्धतीने हे फायद्याची असतात रत्न आणि त्याची उत्पत्ती तर अनादी कालापासून आहे. सर, मला एक विचारायचं आहे की रत्न नेमकी कशी निवडायची, म्हणजे राशींनुसार निवडायची का ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडली बघून, कशा पद्धतीने निवडायची? रत्न निवडताना प्रथम तर कसं असतं की कुंडली पाहिल्यानंतर तुमच्या कुंडलीमध्ये प्रथम स्थान, पंचम स्थान आणि भाग्यस्थान म्हणजे पहिलं स्थान, 5वं स्थान आणि 9वं स्थान हे जे स्थान आहे म्हणजे हे कुंडलीतले फार महत्त्वाचे स्थान आहेत. यानुसार प्रथम स्थान जे असतं ह्या प्रथम स्थानामध्ये आपण त्याला जीवनरत्न म्हणतो, ते एक आपण धारण करू शकतो. दुसरं पंचम स्थानाचं त्याला आपण कारकरत्न म्हणतो, ते एक धारण करू शकतो. आणि 9वं स्थानातलं भाग्यरत्न म्हणजे भाग्यस्थानाचं जे संबंधित तिथले जे स्वामी आहेत त्यांचे जे रत्न असतात. समजा प्रथम स्थानात मेष रास आहे तर त्याचा स्वामी मंगळ येतो, मग आपण पोवळा, त्याच्यासोबत पुष्कराज पण 9वं स्थानाचा स्वामी गुरु असतो म्हणून पुष्कराज धनुरास असते 9वं स्थानामध्ये, पुष्कराज धारण करू शकतो. त्याच्यासोबत पंचम स्थानाचा स्वामी जो असतो तो रवी असतो, सूर्य, त्याचं रत्न माणिक. म्हणजे तुम्ही पोवळा, माणिक, पुष्कराज हे 3 रत्न सोबत वापरू शकता एकाच वेळेला. हे भाग्यरत्न आणि कारकरत्न वापरल्यास निश्चितच तुमच्या भाग्यामध्ये, तुमच्या स्थिरतेमध्ये आयुष्यातल्या किंवा तुम्हाला आयुष्याला जे काही करिअरला दिशा द्यायची असते त्यासाठी फार उपयुक्त ठरतं. आणि भाग्यरत्न निवडताना कुंडलीमध्ये तुमचे ग्रहमान कसे बसलेले आहेत. मग बरेचदा असं असतं की तुमची रास अमुक असते आणि पण त्या राशीचा स्वामी तुमच्या पापग्रहाने युक्त असतो किंवा अष्टमात असतो किंवा षष्टमात असतो किंवा व्यवस्थानामध्ये असतो.
तर व्ययस्थान म्हणजे 12वं स्थान किंवा अष्टम स्थान जे मृत्यूस्थान म्हणतो, शत्रुस्थान म्हणजे षष्टम स्थान किंवा आरोग्याचं स्थान समज. या ठिकाणी जर तो असेल तर तो तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट नाही देणार. त्यासाठी जाणकार ज्योतिषाला विचारूनच आपण ते रत्न धारण केलेलं कधीही चांगलं. नक्कीच. मला आणखी एक प्रश्न याच्याबद्दल असा पडतोय की रत्नांच्या प्युरिटीबद्दल. तर म्हणजे आता अनेकदा असं होतं की आपण एखाद्या ज्वेलर्सकडे जातो आणि रत्न बनवून घेतो, पण आपल्याला कळत नाही की हे रत्न नेमकं योग्य आहे का किंवा याच्यामध्ये काही फसवणूक तर झाली नाही ना. तर याच्याबद्दल सुद्धा आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबतेय. तुम्ही कुठेही जाऊ नका.